नमस्ते लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे आले का नाही हे आपल्याला कसे चेक करायचे ते शिकणार आहोत। जर तुम्ही या योजनेअंतर्गत पैसे मिळवले असाल आणि तुमचं खातं चेक करायचं असेल तर मी सांगितलेल्या या 2 स्टेप तुम्ही 2 मिनिटात चेक करू शकता आणि त्याप्रमाणे पाहू शकता की अकाउंटला तुमचा बॅलन्स जमा झाला आहे का। पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजना ही भारत सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्यामध्ये महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जातं। याचा मुख्य उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत करणे आहे। पैसे आले की नाही हे कसं चेक कराल? आता जर तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल आणि पैसे आले की नाही हे चेक करू इच्छिता तर तुम्हाला 2 सोप्या पद्धती आहेत। ते कसं चेक करायचं? तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक SMS मिळवला असेल ज्यात तुमचं रक्कम आणि ट्रान्झॅक्शन डिटेल्स असतील। जर तुम्हाला SMS नाही मिळाला तर दुसऱ्या पद्धतीला तुम्ही वापरू शकता। बघा, प्रथम तुम्हाला जर टेक्स्ट मेसेज बँकेचा आला असेल तर तुम्ही त्याच्यात देखील तुमचं ट्रान्झॅक्शन किती पैसे जमा झाले, कोणत्या दिवशी झाले, किती टायमिंगला झाले, हे सर्व अपडेट तुम्ही मोबाईलमध्ये स्वतः चेक करू शकता। दुसरी स्टेप आहे, आपण PMG दिशा किंवा जनधनसाठी अधिकृत पोर्टल किंवा ॲप वापरू शकता। त्यासाठी पोर्टलला लॉग इनवर करा। त्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायला लागेल। येथे तुमचा आधार कार्ड किंवा बँक खात्याचे तपशील टाका आणि सबमिट करा। मग कोणत्या बँकेचं अकाउंट आहे, तिथं किती बॅलन्स आहे, जमा झाले का नाही हे सर्व तुम्हाला दिसून येईल स्टेटस। तिसरा पर्याय आहे, जर तुम्हाला इंटरनेट वापरणं जड जात असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या बँकेत जाऊन तुमचं खातं तपासून पाहू शकता। मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पासबुक एंट्री करून घेऊ शकता आणि तेही तुम्हाला 2 मिनिटात समजू शकतं बॅलन्स आहे की नाही, जमा झालाय की नाही लाडक्या बहिणींचा। अजून एक स्टेप आहे, जी बँकेचा इन्क्वायरी नंबर असतो। उदाहरण बघा, बँक ऑफ बडोदाला एक इन्क्वायरी नंबर आहे, असा प्रत्येक नॅशनलाइज बँकेला इन्क्वायरी नंबर शासनाने RBIने दिलेला असतो। तर त्या नंबरवरती तुम्ही जर मिस कॉल दिला किंवा कॉल लागतच नसतो, 1 रिंग किंवा 2 रिंग होतात आणि कॉल कट होतो आणि पुन्हा तुम्हाला तुमचा बॅलन्सचा मेसेज येतो। हे तुम्ही अगदी सोप्या म्हणजे 2 मिनिटाच्या आत तुम्ही बॅलन्स स्वतःच्या मोबाईलवर चेक करू शकता। ज्यांचे मोबाईल, ज्या महिलांचे अगदी छोटे छोटे आहेत, अँड्रॉइड मोबाईल नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा मोबाईल असो, पण तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असेल आधारला आणि तोच नंबर तुमच्या अकाउंटला लिंक असेल, जो मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल त्याहून तुम्ही एक मिस कॉल दिला बँकेच्या नंबरवरती तर तुम्हाला मेसेज येतो की अकाउंटमध्ये तुमचा बॅलन्स आहे, किती आहे आणि जमा झालेलं ट्रान्झॅक्शन देखील त्याच्यात तुम्हाला दिसू शकतं। ही एक आहे महत्त्वाची स्टेप, तुमची 4थी स्टेप। आणि अँड्रॉइड मोबाईलसाठी जर तुमचा फोनपे, गुगल पे जर असेल आणि टेक्स्ट मेसेज आलेला नसेल तर तुम्ही काही वेळेस सर्व्हर डाऊन असल्यामुळे टेक्स्ट मेसेज येणं उशीर होतो किंवा लवकर येतो, असं होतं सर्व्हर डाऊनमुळे, इंटरनेट कनेक्शनमुळे। पण तुम्ही त्याकडे लक्ष न देता जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे, पेटीएम हे जर वापरत असाल या ॲप आणि तुम्हाला त्याच्यातील माहिती नसेल तर तुम्ही त्याच्यात देखील जाऊन चेक बॅलन्सवरती क्लिक केल्यावर तुमचा बॅलन्स, चेक बॅलन्सवरती क्लिक करायचं, पासवर्ड टाकायचा, मग तुमचा बॅलन्स तुम्हाला समजून जाईल की अगोदरचा बॅलन्स किती होता आणि त्याच्यावर किती अमाऊंट वाढली आहे, पैसे आलेत का, त्याच्यात वाढ झाली आहे का अगोदरच्या रकमेत। या पद्धतीनंही तुम्ही अकाउंटला तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत का। जर हे पण करून तुम्हाला पैसे चेक करण्यास अवघड जात असेल, जर तुम्हाला तुमच्या आजच्या या व्हिडिओतून आपल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे आले की नाही हे चेक करण्यास सर्व पद्धती शिकायला मिळाल्या असतील तर तुम्हाला शंका असतील काही, कमेंट्समध्ये जरूर प्रश्न विचारा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका।
आणि अजूनही तुम्हाला बॅलन्स चेक करायला अवघड जात असेल तेही कमेंटमध्ये सांगा. मी याच्यावरती अजून एक तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण वाट पाहूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.